के विधायक गणेश नाइक की संकल्पना से थाने के पूर्व सांसद संजीव नाइक के नेतृत्व में जीवन धारा एवं लोकमत समाचार पत्र के माध्यम से वाशी स्थित विश्वदास भावे नाट्यगृह में नवी मुंबई के भव्य चित्रकला प्रतियोगिता 2024 चित्र भारती चित्रकला प्रतियोगिता पुरस्कार वितरण समारोह का जोशो खरोश के साथ आयोजन किया गया, जहां इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के तौर पर मौजूद थे ऐरोली के विधायक गणेश नाइक। साथ ही उपस्थित थे नवी मुंबई भाजपा जिलाध्यक्ष संदीप नाइक, पूर्व महापौर सागर नाइक, लोकमत समाचार पत्र समूह के वाइस प्रेसिडेंट व नेशनल हेड विजय शुक्ला, पूर्व स्थायी समिति सभापति संपत शिवाले, लोकमत समाचार पत्र नवी मुंबई ब्यूरो प्रमुख नारायण जाधव आदि तमाम मान्यवर। बता दें कि कुल 2 समूहों में आयोजित इस चित्र भारती चित्रकला प्रतियोगिता में कक्षा 5वीं से लेकर कक्षा 7वीं और कक्षा 8वीं से कक्षा 10वीं तक के तकरीबन 20,000 से भी अधिक छात्रों ने इस प्रतियोगिता में हिस्सा लेकर इस आयोजन को बेहद सफल बना दिया। बता दें कि राष्ट्रीय एकात्मता विषय पर आधारित इस चित्र भारती चित्रकला प्रतियोगिता में छात्रों ने बढ़ चढ़कर अपनी प्रतिभा का प्रदर्शन कर सभी को अपनी कला से दंग कर दिया। इस प्रतियोगिता के विजेताओं को मान्यवरों के हाथों अनोखे प्रकार से सम्मानित किया गया, जहां विजयी छात्रों के साथ उनके अभिभावकों और शिक्षकों संग उन्हें सम्मानित किया गया। इतना ही नहीं, वहीं प्रतियोगी छात्रों को भी मान्यवरों के हाथों प्रोत्साहन पुरस्कार देकर सम्मानित किया गया। बता दें कि संजीव नाइक के नेतृत्व में लगभग 16 से भी अधिक वर्षों से चित्र भारती चित्रकला प्रतियोगिता का आयोजन किया जाता रहा है, जहां अब तक तकरीबन लाखों के करीब छात्रों ने हिस्सा लेकर इस आयोजन की सफलता की कहानी को खुद ब खुद सुनहरे अक्षरों में लिखा है। इस दौरान गणेश नाइक और उपस्थित मान्यवर बच्चों की कला से बेहद प्रभावित नजर आए। उन्होंने कहा कि यह प्रतियोगिता विविधता में एकता का पैगाम देते हुए विकसित भारत की दिशा में उठाया गया आज के युवाओं का बेहद महत्वपूर्ण कदम है। इस दौरान गणेश नाइक ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए इस प्रतियोगिता के आयोजन और बच्चों की प्रतिभा को खुलकर सराहा। जीवनधारेच्या माध्यमातून ही राष्ट्रीय एकात्मता दाखवणारी चित्र भारती स्पर्धा 16 वर्षापूर्वी सुरू झाली आणि त्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये यश आलं आणि लोकांची मानसिकता सुद्धा बदलली। काही अज्ञानी लोकांना असं वाटतं की आम्ही कधी मरणारच नाही, म्हणजे आमचं जीवन हे अजरामर आहे आणि अशा करता चुकीच्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, दुसऱ्यांच्या उपेक्षा करतात, धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली, वर्णवर्गाच्या नावाखाली। ते खरं नाही आहे आणि म्हणून सर्वांना समानतेची वागणूक द्यावी, लिव्ह अँड लेट लिव्ह, जगाने जगू द्या, ह्या विचाराची त्या ठिकाणी प्रसार व्हावा, तो मनामध्ये रुजलावा याकरता ह्या स्पर्धेचं आयोजन होतं आणि आज त्याला यश मिळालेलं आहे। संजू नाईक, अजित कांडर आणि लोकमतचे संपूर्ण टीम आता एक नवी मुंबईत झाले तर ठाण्यामध्ये, भाईंदरमध्ये आणि मी सांगितलेलं की भविष्यकालामध्ये ठाणे तालुक्याच्या बरोबर एक तालुका वाढत चालला, नंतर एक जिल्हा वाढत चालला, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पर्धा जर वाढत गेली तर खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता आपल्याला बघायला मिळेल असा माझा विश्वास आहे। वहीं इस चित्र भारती चित्रकला प्रतियोगिता के आयोजक संजीव नाइक ने इस प्रतियोगिता के आयोजन के पीछे का मकसद बताते हुए कहा कि इसके माध्यम से अनेकता में एकता, अखंडता और भाईचारे का संदेश इस चित्र भारती चित्रकला प्रतियोगिता के माध्यम से बच्चों ने दिया है। राष्ट्रीय एकात्मता ही प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असली पाहिजे आणि म्हणून जीवनधारा आणि लोकमत यांच्या माध्यमातून चित्र भारती या भारताचं चित्र हे आपल्याला सर्व धर्म, जात, पंथ, वर्ग, वर्ण, प्रदेश यांना एकत्र घेऊन माणुसकीची धारणा आपल्या सर्वांच्यामध्ये जिवंत राहावी आणि याच्यासाठीच आपण सर्व या नवी मुंबई शहरातील लोकांनी त्या दृष्टिकोनातून पाहावं। ही संकल्पना साधारण 25 वर्षापूर्वी गणेशजी नाईक साहेबांनी माझ्यासमोर मांडली
आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरोखरच आपलं हे नवी मुंबई शहर जर बघितलं तर पूर्ण मिनी इंडियाचं आहे, एक छोटं भारत आहे. आणि मग या छोट्या भारतातील छोटी मुलं ज्याला आपण भविष्य म्हणतो, त्यांनी जर आपल्या मनातली भावना जर एका कागदावरती व्यक्त केली तर ही किती सुंदर कल्पना होऊ शकते. आणि म्हणून आम्ही एक सुरुवात केली. सुरुवातीच्या दिवसामध्ये आम्ही काही विशिष्ट अशा लोकांशी चर्चा करून काही शाळांमध्ये आम्ही याचा एक प्रायोगिक तत्त्वावरती प्रयत्न केला. सुरुवातीला लोकांच्यामध्ये किंवा मुलांमध्ये किंवा पालकांमध्ये शिक्षकांमध्ये नक्की काय स्पर्धा हे समजत नव्हतं. लोकांचं म्हणणं होतं की स्पर्धा म्हणजे जसं काय परीक्षेला बसायचं, अर्ध्या तासात पेपर लिहायचं आणि जायचं आणि मग ते आमच्याकडे द्यायचं. ही भावनाच नाही आहे. मुळातच भावना अशी आहे की हा जो शीट आहे, कागद आहे, हा तुम्ही घरी घेऊन जायचा आहे. घरी गेल्यानंतर घरातले जे सर्व कुटुंबीय आहेत ते कुटुंब कुठल्या धर्माचं आहे, जातीचं आहे, पंथाचं आहे, वर्गाचं, आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. कुटुंबातील सर्व घटकांनी बसायचं आणि राष्ट्रीय एकात्मता काय आहे हाच मुळामध्ये विषय कुटुंबातील लोकांनी चर्चा करावी आणि त्यांना सांगायला पाहिजे. आजोबांनी काहीतरी सांगतील, आजी काहीतरी सांगेल, वडील सांगतील, आई सांगेल, भाऊ बहीण, या सर्वांनी मिळून सांगायचं की बाबा हे चित्र रेखाट, आपला हा देश असा आहे. आणि म्हणून ती जी भावना या लोकांमध्ये आली तर निश्चितपणे देश प्रगतीच्याकडे जाण्यासाठी, एकात्मतेकडे जाण्यासाठी हा खूप मोठा सहकार्य राहतं. आणि म्हणून ती संकल्पना साधारण 20 वर्षापूर्वी सुरू केली. लोकमत तेव्हा उदयास येत होतं, सुरुवात होत होती. लोकमतच्या सहकार्यातून ही संकल्पना अजून आम्ही पुढे आणली आणि आज पाहता पाहता 20,000 विद्यार्थ्यांनी याच्यात सहभाग घेतला. तुम्ही बघा की त्या पूर्ण सभागृहामध्ये पायरीवरती सुद्धा बसायला जागा नव्हती. इतकं लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आणि मला असं वाटतं आहे की आमचा जो उद्देश आहे तो सफल झालेला आहे की भारताला एकत्र व्हायला पाहिजे. भारत एकत्र राहील. जेव्हा भारत एकत्र राहील तेव्हा तो देशातली सर्वात मोठी महासत्ता बनेल. जर आपण एकत्र राहिलो तर आपल्याकडे बघण्याचा कोणाची हिंमत होणार नाही. ही संकल्पना जर आपण एकत्र राहिलो तरच होईल. आणि म्हणून या स्पर्धेतून आम्हाला मेसेज एकच द्यायचा आहे की आपण या देशाचे नागरिक सर्व एकत्र आहोत आणि देशाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. हीच भावना आमच्या सर्वांच्या समोर आहे. वहीं विजय छात्रों ने भी अपनी भावनाएं व्यक्त की. मला तर खूप आनंद होतोय. राष्ट्रीय एकात्मता ह्या विषयावर चित्र बनवलं. खूप आभार मानेन. अशा स्पर्धा खूप गरजेच्या आहे. सर्व राष्ट्राचे लोक, धर्माचे लोक एकजुटच आहेत. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.